मित्रांनो, वेळोवेळी सरकारद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या स्कीम चालवल्या जातात, वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आणि आता सरकारने सिनियर सिटीजन कार्ड सुद्धा इंट्रोड्यूस केलेले आहे. तर सिनियर सिटीजन कार्ड काय आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्याचे तुम्हाला कोणकोणते फायदे मिळतात, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला कळणार आहे की सिनियर सिटीजन कार्ड साठी अर्ज कसा करायचा. मित्रांनो, तुमच्या सोयीसाठी हा व्हिडिओ आपण 5 भागांमध्ये तयार केलेला आहे. पहिल्या भागामध्ये सिनियर सिटीजन कार्ड नक्की काय आहे त्याबद्दलची माहिती बघू. दुसऱ्या भागामध्ये कोण यासाठी पात्र आहे, कोण यासाठी एलिजिबल आहे त्याची माहिती बघू. त्यानंतर सिनियर सिटीजन कार्ड काढण्यासाठी कुठली कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असतील याची माहिती तिसऱ्या भागात बघू. चौथ्या भागामध्ये बेनिफिट्स काय आहेत, म्हणजे सिनियर सिटीजन कार्ड जर तुमच्याजवळ असेल तर त्याचे तुम्हाला काय लाभ मिळतील. आणि 5व्या भागात आपण बघणार आहोत की यासाठी अर्ज कसा करायचा. पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, सिनियर सिटीजन कार्ड नेमकं काय आहे? मित्रांनो, तुम्ही कुठेही जा, दवाखाना असू द्या, रेल्वे स्टेशन असू द्या, विमानतळ असू द्या किंवा कुठल्याही सरकारी ठिकाणी गेलात तर तुम्हाला जर सिनियर सिटीजन असल्याबाबतचे लाभ मिळवायचे असतील तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे जसे पासपोर्ट झालं, त्याच्यानंतर तुमचा जन्माचा दाखला झाला, यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतात. का तर तुम्ही सिनियर सिटीजन आहात, तुमच्या वयाचा पुरावा म्हणून ही सर्व कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतात. म्हणूनच या अडचणीला दूर करण्यासाठी सरकारने सांगितले आहे की सरकार आता ज्येष्ठ नागरिकांना सिनियर सिटीजन कार्ड प्रोव्हाइड करणार आहे. या कार्डसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे एकदाच काय ती जमा करून हे कार्ड एकदा जर तुमचे तयार झाले तर ते संपूर्ण देशामध्ये व्हॅलिड असेल आणि तो एक चांगला पुरावा असेल तुम्ही सिनियर सिटीजन असल्याचा. म्हणजे एकदा का तुम्ही ते कार्ड बनवले तर इतर कुठलेही कागदपत्र न नेता फक्त हे सिनियर सिटीजन कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. मित्रांनो, एकदा हे कार्ड तयार झाले तर त्यावर तुमची बेसिक माहिती जी अत्यंत गरजेची आहे, जसे तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे किंवा तुमच्या पतीचे नाव, जन्मतारीख, रक्तगट, तुमचा संपूर्ण पत्ता, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, जेंडर, वय यासारखी बेसिक माहिती त्यावर नमूद असते. म्हणूनच कुठल्याही ठिकाणी जिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा सुविधा उपलब्ध आहेत आणि तिथे ज्येष्ठ नागरिक असल्याबाबतचा पुरावा तुम्हाला सादर करायचा आहे, तिथे जर तुम्ही हे कार्ड दाखवले तर तुम्हाला त्या सोयी सुविधा मिळू शकतात. आता जाणून घेऊया की सिनियर सिटीजन कार्ड साठी पात्र कोण आहे, याची एलिजिबिलिटी काय आहे. तर मित्रांनो, यासाठी 2 महत्वाच्या एलिजिबिलिटी किंवा 2 महत्वाच्या पात्रता आहेत. पहिली पात्रता, तुम्ही पुरुष असाल अथवा महिला असाल, तुमचे वय हे 60 वर्ष आणि त्याहून अधिक असले पाहिजे, तरच तुम्हाला सिनियर सिटीजन कार्ड साठी अर्ज करता येतो. आणि दुसरी महत्वाची अट म्हणजे तुम्ही भारतातील रहिवासी असले पाहिजे, इंडियन रेसिडेंट असले पाहिजे. या दोन्हीही महत्वाच्या अटी पूर्ण होत असतील तर तुम्हाला सिनियर सिटीजन कार्ड बनवता येते. आता अर्ज करण्यासाठी नेमकी कुठली कागदपत्रे सादर करावी लागतात? मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एक लिस्ट देत आहे. त्या लिस्ट मधले कुठलेही कागदपत्र तुम्ही सादर केले तर तुमचा तो वयाचा पुरावा मानला जाईल आणि त्या पुराव्याच्या आधारावरच तुमचे सिनियर सिटीजन कार्ड किंवा ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तयार होणार आहे. ते कागदपत्र असतील जन्म दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट, स्कूल सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला, वोटर आयडी कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, कुठल्याही सरकारी दवाखान्यातील डॉक्टरचे प्रमाणपत्र सुद्धा चालते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की डॉक्टर हा सरकारी दवाखान्यातीलच असायला हवा. जर तुमच्याकडे यापैकी कुठलेही कागदपत्र असेल तर तुम्हाला सिनियर सिटीजन कार्ड साठी अर्ज करता येणार आहे. आता प्रश्न निर्माण होतो की एवढं सगळं केल्यानंतर जे सिनियर सिटीजन कार्ड तयार होणार आहे त्यावर तुम्हाला बेनिफिट कुठले मिळणार, कुठला लाभ तुम्हाला घेता येणार? मित्रांनो, मिळणारे बेनिफिट सुद्धा आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहे. पहिला आहे ट्रॅव्हल बेनिफिट म्हणजे प्रवासासाठी मिळणारा लाभ. तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की कोविड पॅन्डेमिक सुरू होण्या अगोदर ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या प्रवास भाड्यावर मोठी सूट दिली जात होती. जर प्रवासी महिला असेल तर तिला 50% आणि जर पुरुष असेल तर प्रवास भाड्यावर 40% सूट दिली जात होती. परंतु काही कारणास्तव रेल्वेने ही सुविधा बंद केली. आता ती पुन्हा कधी सुरू होणार याबद्दल काहीही कल्पना नाही, पण आपण आशा करू की ती लवकरच सुरू होईल. मित्रांनो, या व्यतिरिक्तही रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता अनेक सोयी सुविधा पुरवल्या जातात. जसे तुम्ही जर तिकीट काढायला गेलात, रिझर्वेशन करायला गेलात तर तुम्हाला लांबच्या लांब असलेल्या रांगेत उभं राहायची गरज नाही, कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळा क्यू, एक वेगळी रांग बनवलेली असते. काही स्पेसिफिक कंपार्टमेंटमध्ये रिझर्वेशनच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना खालचाच बर्थ मिळेल याची खात्री केली जाते. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन देखील रिझर्वेशन करतात त्यावेळेस कधी कधी ऑटोमॅटिकली सिनियर सिटीजनचे वय बघून त्यांना लोअर बर्थच दिला जातो. तसेच स्टेशनवर गरज पडल्यास व्हीलचेअर सुद्धा उपलब्ध असतात. या आणि यासारख्या अनेक सुविधा ज्या फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच मिळतात त्याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याचप्रमाणे हवाई प्रवासात म्हणजे विमानाच्या प्रवासात सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या कंपन्यांकडून प्रवास भाड्यावर सवलत दिली जात आहे. दुसरा आहे हेल्थ बेनिफिट.
मित्रांनो, बऱ्याच दवाखान्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या ओपीडी साठी एक स्वतंत्र रांग दिलेली असते. त्याचप्रमाणे अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल्स ज्येष्ठ नागरिकांचे वय बघता त्यांना डिस्काउंटही देऊ शकतात. तिसरा आहे फायनान्शियल बेनिफिट म्हणजे आर्थिक लाभ. आता ज्येष्ठ नागरिक म्हटले की त्यांची मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट असते ती एफडी मध्ये, फिक्स डिपॉझिट मध्ये. तुम्हाला माहिती असेलच की सामान्य नागरिकांपेक्षा बँकेकडून जास्तीचा व्याजदर हा ज्येष्ठ नागरिकांना दिला जात असतो. जसे तुम्ही आता 2024 मध्ये वेगवेगळ्या बँकांमार्फत किंवा पोस्टामार्फत ज्येष्ठ नागरिकांना, सिनियर सिटीजन्सला जे काही एफडी वरचे व्याजदर दिले जात आहे त्याची लिस्ट तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता आहे व्हिडिओचा शेवटचा पार्ट म्हणजे 5वा भाग, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की या कार्डसाठी अर्ज कसा करायचा. तुम्ही ज्या राज्यातले रहिवासी आहेत त्या राज्याचे नाव गुगल मध्ये टाईप करा. त्यानंतर सिनियर सिटीजन कार्ड एजन्सी असे टाईप करून सर्च करा. आता उदाहरण म्हणून आपण महाराष्ट्र सिनियर सिटीजन एजन्सी असे गुगल मध्ये सर्च करणार आहोत. सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येते त्यावर क्लिक करा. त्यामध्ये गव्हर्नमेंटची वेबसाईट ओपन होईल. त्यातही तुम्हाला सिनियर सिटीजन पोर्टलवर जाण्यासाठीची एक लिंक मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर सिनियर सिटीजन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आपले सरकार या पोर्टलवर जाऊन तुम्हाला ते करता येणार आहे. अशा प्रकारे राज्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला जर त्यांना त्यांचे कार्ड बनवायचे असेल किंवा ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र बनवायचे असेल तर त्यांच्या राज्याचे नाव टाकून आणि सिनियर सिटीजन एजन्सी असे टाकल्यानंतर जी काही लिंक येईल तिथे जाऊन त्यांना अर्ज करता येणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सिनियर सिटीजन कार्डला ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र असे देखील म्हणतात. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ आधीपासूनच आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. ती माहिती जाणून घेण्यासाठी त्यावर अवश्य क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.